रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण छान अशा किचन टिप्स पाहणार आहोत. ह्या किचन टिप्स रोजच्या कामामध्ये आपली खूप अशी मदत करेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी ते सगळ्यात पहिली जी टिप्स आहे ती आहे अशा साबणांबद्दल. आपण भांडे घासण्यासाठी असो वा कपडे धुण्यासाठी रोजच साबणाचा वापर करत असतो. पण जेव्हाही आपल्याला साबणाचा वापर करायचा आहे तेव्हा आपण काय करतो की या साबणाचं जे पॉकेट आहे ते फाडून टाकतो व डायरेक्ट साबण जी आहे ती आपण अशा प्रकारे फाडून ते भांड्यामध्ये ठेवतो. जेव्हाही आपण साबण भांड्यामध्ये ठेवू तेव्हा काय होईल की भांड्यामध्ये असलेलं पाणी किंवा साबण वापरताना जे पाणी लागेल त्याच्यामुळे ही साबण लवकरात लवकर विरघळेल व लवकर संपेल. आजची जी टिप्स आहे ती खूप अशी युजफुल ठरणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे साबण घ्यायची आहे आणि हे साबण घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे एक चाकू किंवा कटर. आता चाकू असेल तर चाकू घ्या, कटर असेल तर कटर घ्या. वरचा भाग या प्रकारे आपल्याला कटरच्या किंवा चाकूच्या सहाय्याने असा फाडून घ्यायचा आहे. फाडल्यानंतर काय होईल की वरचा भाग पूर्णतः फाटला जाईल व खालचा जो प्लास्टिक आहे तो तसाच शिल्लक राहील. तर ही टिप्स खूप अशी उपयुक्त ठरणार आहे. याने काय होईल की प्लास्टिक खाली तसाच शिल्लक असल्याकारणाने या साबणीमध्ये जास्त पाणी जाणार नाही व आपली जी साबण लवकरात लवकर विरघळत होती ती विरघळणार नाही. जिथे आपल्याला साबण 2 ते 3 दिवसात ही संपत होती तिथे मात्र आता ही साबण आपली जास्त दिवस नक्कीच जाईल. नक्की ट्राय करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. याच प्रकारे आपण भांड्याची जी साबण आहे त्याचासुद्धा वरचा भाग हा कापून घेणार आहोत आणि कापल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे चौकोनामध्ये कापून घ्यायचा आहे. आता बघू शकता तुम्ही तशीही ही साबण गॅस पोट्यावर ठेवून किंवा जिथे तुम्ही कपडे धुता तिथे ठेवून ह्या साबणीचा वापर आपण नक्कीच करू शकतो. आता साबणीला तुम्हाला वेगळं असं भांडं ठेवायला घेण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे नक्की तुम्ही प्लास्टिक साईज साबणीचा यूज करू शकता. पावसाळा चालू झाला की जागोजागी मुंग्या ह्या व्हायला सुरुवात होता. त्याच्यातच साखरेमध्ये तर तुम्ही विचारूच नका. आता इथे बघा ही जी साखर आहे याच्यामध्ये एकट दुकट ह्या मुंग्या झालेल्या आहे आणि ह्या मुंग्या पळवणं म्हणजे खूप असं कठीण काम. म्हणून आपल्याला इथे घ्यायचं आहे कॉटन. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा कपडासुद्धा वापरू शकता, पण मी इथे एक प्रकारचा कॉटन किंवा कापूस घेतलेला आहे. आता हा कापूस घेऊन आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे 1 ते 2 कापुराच्या वड्या. कापुराच्या वड्या घेतल्यानंतर याला असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर याचे 4 ते 5 असे भाग तयार करून घ्यायचे आहे. हे भाग तयार केल्यानंतर आता याला आपण अशा प्रकारे ही जिथे जिथे मुंग्या आपल्या घरात होतात त्या ठिकाणी ठेवून देऊ शकतो. पण काय करायचं, अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. गोळे बनवल्यानंतर जिथे आपली साखरेची भरणी आहे किंवा साखरेचा डबा आहे त्या ठिकाणी एक गोळा ठेवा. दुसऱ्या ठिकाणी जिथे तुमचा स्वयंपाक असते त्या ठिकाणी एखादा गोळा ठेवा. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरात मुंग्या होतात त्या ठिकाणी हे गोळे ठेवा. तुमच्या लक्षात येईल की या गोळ्याच्या वासामुळे यानी की कापुराच्या वासामुळे आपल्या मुंग्या ज्या आहे त्या नाहीशा होईल. म्हणजे आज जर तुम्हाला मुंग्या दिसत असेल आणि तुम्ही हा जर कापूर ठेवला किंवा कापुराचा जो गोळा आहे तो जर ठेवला तर दुसऱ्या दिवशी तिथे एकही मुंगी तुम्हाला दिसणार नाही. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून कळवायला विसरू नका. आता अशा काठापदराच्या साड्या ज्या असतात त्याला आपण जेव्हाही टाचपिन लावायला जातो तेव्हा काय होतं की या काठामुळे टाचपिन आपल्या पदरामध्ये व्यवस्थित ही जात नाही. तिथे मोठी जर टाचपिन असेल तीसुद्धा आपण जर इथे वापरत असेल तर काय होतं की ती टाचपिन मधातूनच अशी वाकायला सुरुवात होते. तर इथे आज मी तुम्हाला छोटीशी अशी टाचपिन एवढ्या काठाच्या साडीमध्ये कशी घालायची ते दाखवणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडं घ्यायचं आहे बोरुलीन. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा क्रीम वापरू शकता, पण मी बोरुलीन घेत आहे. आणि आपल्याला आहे किंवा टाचपिन घ्यायची आहे. टाचपिन घेतल्यानंतर आता बघा आपण या काठापदराची जी साडी आहे त्याला अशा प्रकारे लावून दाखवते. तर बघा अगदी सहज याच्यामध्ये ही जी टाचपिन आहे ती सहज जाते. आता मी 4 पदरं करून सुद्धा ही टाचपिन तुम्हाला याच्यामध्ये घालून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज ही टाचपिन याच्यामध्ये जात आहे. आता कितीही छोटी टाचपिन असो तेही आपले कितीही कडक काठाची साडी असो त्याच्यात घालणे झाले सोपे. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपण तव्यावर हळदीची कमाल पाहणार आहोत. इथं आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे. हळद गरम झाली की याच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर
आपल्याला ही हळद छान अशी गरम होऊ द्यायची आहे. इथे आपल्याला ही हळद जळून जाणार नाही एवढं लक्षात घ्यायचं आणि मध्यम असं गरम करून घ्यायचं. ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तेवढीच आपल्याला ही हळद गरम करून घ्यायची आहे. आता एका वाटीमध्ये आपल्याला याला काढून वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर याला थोडं असं थंड होऊ द्यायचं आहे. आता काय होतं की पावसाळा चालू झाला की आपल्या बोटाच्या मधोमध आपल्याला खाज सुटल्यासारखी होते, म्हणजेच आपल्याला चिखल्या अशा व्हायला सुरुवात होते किंवा होते. बऱ्याच जणांना पावसाचं पाणी हे सहन होत नाही व बोटाच्या मधोमध त्यांना चिखल्या होतात. तेव्हा आपण कितीही क्रीम लावला तरी त्या चिखल्या काही कमी पडत नाही. तर हे घरच्या घरी आपण एक असं सोल्युशन बनवून हे चिखल्यांसाठी आपण आपल्या बोटाच्या मधात लावायचं आहे. हे कोमट लावायचं आहे. रात्रीतून तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.